त्यांनी आपल्या सर्व पत्रकारांना इथे त्यांनी बोलवलेलं होतं आणि मला माहिती नाही काही कारण नसताना त्यांनी पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये सुरुवात असताना शेतकरी हा विषय त्यांनी घेतला आणि त्यांनी बोलताना असं सांगितलं की मला वाईट वाटतं की माननीय अमोल भाऊ शिंदे यांनी शेतकऱ्यांकरता काहीच केलं नाही. खरं तर ताई तुमचा अभ्यास खूप कमी आहात, राजकारणाची तुम्हाला ज्ञान खूप कमी आहात, तुम्ही माझ्या आदरस्थानी आहात, मी नेहमी तुम्हाला आदरानेच आतापर्यंत बोललेलो आहोत. पण एक छोटंसं त्यांनी माझ्याबद्दलचा पूर्व इतिहास जर कधी माझ्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा जर बघितला असता तर ताई असं बोलले नव्हते. ताई आठवण म्हणून सांगतो 2019 साली ज्यावेळेस मी इलेक्शन हटलो तर त्याच्या 15 दिवसामध्ये मी शेतकऱ्यांकरचा एक आसूड मोर्चा काढलेला होता. त्याला तुम्ही सगळेच शेतकरी बांधव तिथे उपस्थित होते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरताच तो विषय होता. ताई तुम्हाला दुसरा आठवण करून देतो की ट्रान्सफॉर्मर संदर्भात ज्यावेळेस शेतकऱ्यांना मागच्या 2-3 वर्षापूर्वी ट्रान्सफॉर्मर जेव्हा नादुरुस्त होऊन मिळत नव्हते, 1-2 महिने मिळत नव्हते, त्याच्याकरता एकदा नाही दोनदा तीनदा आम्ही म्हणजे जळगावला पण मोर्चा काढला आणि पाचोऱ्यामध्ये सुद्धा मोर्चा काढला, धरणे आंदोलन केलं होतं आणि मी प्राऊडपणे सांगू शकतो, गर्वाने सांगू शकतो की तोही प्रश्न सोडवण्याचं काम अमोल शिंदे या शेतकरी पुत्राने केलेलं होतं. कालच्या कापसाच्या संदर्भात असेल, पीक विम्याच्या संदर्भात असेल, जे काही पाचोऱ्यातील 46,000 शेतकऱ्यांना 95 कोटी आणि भडगाव तालुक्यातील 23,000 शेतकऱ्यांना 15 कोटी रुपये जे पीक विम्याचे पैसे मिळाले त्याचंही सर्व श्रेय मी श्रेय घेत नाही म्हणत, त्याच्याकरता प्रयत्न सुद्धा अमोल शिंदे यांनीच केलेलं होतं. पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगले समाधानकारक पैसे मिळण्याचा प्रयत्न केला, पण भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले समाधानकारक पैसे मिळाले नाही. तर त्याच्याकरता पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिस, कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधून पुन्हा एकदा काही त्याचे अवलोकन करता येतील का, त्यांना चांगले पैसे कसे मिळतील याच्याकरता प्रयत्न केला. मागच्या वेळेस पाऊस कमी पडला म्हणून पाचोरा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याकरता मी प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या दुधाला प्रश्न जेव्हा कोविड झालेला होता तेव्हा 5 रुपयाने शेतकऱ्यांचे दुधाचे भाव उतरले होते, त्यावेळेस सुद्धा प्रयत्न अमोल शिंदेंनीच केला. असे मी अनंत उदाहरणं देऊ शकतो की ज्या करता अमोल शिंदे हा सदैव शेतकऱ्यांकरता फिरत होता, त्यांच्या बांधापर्यंत पोहोचत होता. मला वाईट असं वाटतं की ताई तुमची जी कंपनी आहे ती शेतकऱ्यांच्या रिलेटेड आहे. तुम्ही एक असं उदाहरण दाखवून द्या की ज्या उदाहरणामुळे की तुम्ही तुमचा स्वार्थ ज्या निमित्ताने कंपनीला 2 पैसे मिळतील हे जर तुम्ही केला, असं एक उदाहरण तुम्ही असं दाखवून द्या की तुम्ही शेतकऱ्यांकरता निस्वार्थप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेला. तुम्ही राजकारणात स्वतःच्या स्वार्थाकरता घाईघाईमध्ये आलात. आपले वडील मागील 10 वर्ष इथे आमदार होतात. आमदारकी पडल्यानंतर माननीय आरो तात्यासाहेब, कैलासवासी आरो तात्यासाहेब आमदारकी पडल्यानंतर तुम्ही राजकारणातून तुम्ही आणि तुमचं कुटुंब इमिजिएट डिलीट होऊन गेलं. तुम्हाला ह्या मतदारसंघाशी काही घेणं देणं नाही, फक्त आपला स्वार्थ, आपली कंपनी, करोडोने पैसे कमवायचे, 1 रुपयामध्ये सीट्स जमा करायचे आणि हजारो रुपयामध्ये ते विकायचे. अशा पद्धतीमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय केला आणि करोडो रुपये तुम्ही कमवलेत. पण शेतकऱ्याकरता देण्याकरता तुम्ही असं उदाहरण दाखवा की तुम्ही शेतकरी प्रदर्शन घेतलं, कृषी प्रदर्शन घेतलं, त्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेत. तुम्ही असं काय गोष्टी केली ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं मार्केटिंग न करता केलं. CSR फंड तुम्हाला मिळतो, त्या CSR फंड मधून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत, पाचोरा भडगाव शेतकऱ्यांपर्यंत काही करण्याचा प्रयत्न केला. कोविडचा प्रसंग इतका विदारक होता, त्यावेळेस ताई आपण साहेब तुम्ही कुठे होता. असे मी तुम्हाला अनंत उदाहरण देऊ शकतो. खरं तर मी ताईंबद्दल बोलणारच होतो, त्या वेगळ्या आदरस्थानी आहेत, इलेक्शनमध्ये त्या बऱ्यापैकी मागे आहेत, त्यांचं मी याच्यात हेही पकडत नाही. पण ताईंनी माझ्यावर बोललं म्हणून एक फक्त हे केलं. ताई जर तुम्ही म्हणाल तर मी इतके पुरावे तुमच्या कंपनी आणि तुमच्याबद्दल देऊ शकतो की तुम्हाला पाचोरा भडगाव जनतेशी थोडं सुद्धा भावनिक नातं नाही, इथपर्यंत तुमचं आहे. जर तुमचं भावनिक नातं असतं तर आरो तात्यासाहेब, कैलासवासी आरो तात्यासाहेब जर पडले असते तर त्या क्षणाला आपलं कुटुंब आणि निर्मल सीड्स यांनी डायरेक्ट इथल्या जनतेशी नातंच तोडून टाकलं. आणि ज्या पद्धतीमध्ये ज्या लोकांनी तुम्हाला 10-10 वर्ष प्रेम दिलं, एकदाच का तुम्ही थोडाफार चुकला असाल म्हणून तुम्हाला नाकारलं असेल. आता मला मागच्या वेळेस मला नाकारलं ना लोकांनी, म्हणून का मी जनतेशी नातं तोडलं. उलट मी कुठेतरी कमी पडलो, माझे ध्येयधोरण लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडलो, काहीतरी मी कुठेतरी माझ्यामध्ये कमी राहिली. ते कमी दूर करून मी अजून चांगल्या पद्धतीत दृढ नातं माझ्या पाचोरा भडगावकरांची करण्याचा प्रयत्न केला आणि अविरतपणे अजून 5 वर्ष काम करत राहिलो. तुम्ही मात्र तुमच्या स्वार्थाकरता
आज तुम्हाला तिकडे तिकीट मिळतं म्हणून तुम्ही तिकडे चालला गेलात, अन्यथा ताई मागील 5-10 वर्ष तुम्ही कुठेही राजकारणात समाजकारणामध्ये निर्मल सीट्स किंवा तुम्ही तुमचं कुटुंब मला दिसलेलं नाही. पण असो, तुम्ही ह्या पद्धतीत माझा जरा नीटचा अभ्यास जर केला असता ताई, तर तुम्हाला खरंच कळालं असतं अमोल शिंदे शेतकरी पुत्र आहे की नाही. तुम्ही फक्त आणि फक्त प्रोफेशनल आणि कॉर्पोरेट लेवलला काम करतात. तुम्ही जे काही निर्मल काम केलं असेल शेतकऱ्यांकरता, तर मागे निर्मल सीड्सच बॅनर लावलं असेल आणि स्वतःची मार्केटिंग तुम्ही तिथे केलेली आहे. अदरवाईज दुसरं काहीच केलं नाही. राशी सीडबद्दल बोलायला लागलं तर खूप वाईट पद्धतीत आपण सगळं येऊ शकतो. याचा पूर्व इतिहास आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे की राशी सीडच्या माध्यमातून आपण किती मोठ्या प्रमाणावर पैसे कमवले गेलेले आहेत. तर हा मला तुमच्याबद्दल बोलायचं नाही, पण असो, फक्त या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर मी या निमित्ताने दिलं आहे. धन्यवाद. उमेदवार आहे घुसरडीचा अमोल शिंदे. या अमोल शिंदेंनी जो फॉर्म भरला होता त्यावेळेचा एक घड्याळ लावून एक चित्र प्रदर्शित करण्यात येत आहे. आम्ही तिथे तेव्हा हजर होतो. 2:57 त्याची एंट्री झाली आणि 2:59 9 सेकंदचा त्याचा फॉर्म एक्सेप्ट झालेला आहे. आणि फक्त याच उमेदवाराबाबतीत आणि वैशालीताई ज्या नांद्र्याच्या आहेत त्यांच्या बाबतीत घड्याळ लावून हे चित्र प्रदर्शित केले जात आहेत. आपल्याला काय वाटतं, प्रशासन हे जाणीवपूर्वक करते का? नक्कीच. बघा, ही जी घटनाक्रम झाली, जे नाट्यगृह घटनाक्रम घडलेला आहे, याच्यावर प्रशासनावर प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव होता आणि ह्या दबावापोटीच हा सगळा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे. अन्यथा त्यांच्याकडे फॉर्म पण नव्हता. जे मी मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं, आम्हाला अशी शंका आहे की घाईघाईमध्ये कोरा फॉर्म आतमध्ये घेऊन गेला जातो, आतमध्ये एंट्री केली जाते आणि तो आतमध्येच बसून भरला जातो की काय. कारण फॉर्म भरून बाहेर यायला जास्तीत जास्त 15 मिनिटं लागतात नामनिर्देशित करायचं आहे. तर तुम्हाला 3 तास आतमध्ये काय करावं लागलं याच्याबद्दलचं मला काही कळालं, लक्षातच आलं नाही की तुम्ही आतमध्ये गेले आणि 3 तास तुम्ही फॉर्म भरून बाहेर नाही आलेत. तर 100% प्रशासनात खूप मोठा दबाव होता. एक छोटीशी घटनाक्रम सांगतो की याबद्दलचं आम्ही दाद मागेली होती. लगेच दुसऱ्या दिवशी फॉर्मची छाननी होती आणि आम्ही वकिलांमार्फत तिथे केलेलं होतं. 2 वेळेस आर्ग्युमेंट झालं. रात्री 1 वाजता त्याचा फॉर्म वैध ठरवला गेला. इतका वेळ घटनाक्रम का चालला आणि एवढा वेळ का लागला, हे प्रशासनाचं उत्तर हे प्रशासनच देऊ शकतं. याच्याबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही. धन्यवाद. आहे की तुम्ही आता चालू विषय मांडला की त्यांच्या फॅमिलीला घेऊन अमोल शिंदे जे दुसरे डमी उमेदवार आहेत, त्यांच्या फॅमिलींचं म्हणणं आहे की बाबा यांना बळजबरी उचलून आणलं. तर मग त्यांचा तर नकार आहे त्या गोष्टीला, हे आपण मान्य करतो. तर ते फॅमिली आपल्याकडे ती संध्याकाळी येऊन गेली असंही तुम्ही म्हणतात. तर मग त्या फॅमिलीला घेऊन तुम्ही एक पत्रकार परिषद घेणार का? हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा विषय, जर त्यांचा एवढा विरोध आहे तो उमेदवार का येणार नाही ते. आणि तिसरा मुद्दा असा आहे की ती जी उमेदवारी आहे ती माघारी होणार आहे का? पहिला यांनी प्रश्न सांगितला की बाबा ती फॅमिली माझ्यापर्यंत आली होती. नक्कीच माझ्याकडे ते CCTV आहे त्या पूर्ण याच्यामध्ये. ते CCTVचे पण फुटेज आहेत. ती फॅमिली स्वतःहून चालत माझ्यापर्यंत आली. मी त्यांच्यापर्यंत गेलेलो नाही. मी त्यांना ओळखत पण नव्हतो, मला माहिती पण नाही. ते स्वतःहून माझ्यापर्यंत त्यांच्या व्हेकल इथपर्यंत पोहोचलेत आणि ते माझ्यापर्यंत आले. नंबर 1. नंबर 2, त्यांची माघार होणार का नाही मोगार, जसं मी माझ्या पत्रकार परिषदेत सांगितले, आजच्या तारखेला त्याची मिसेस ते त्या गावामध्ये उपलब्ध नाही आहेत. ह्याचे मला जे माहिती पडतं त्यानुसार ते इथे नाही आहेत. आणि त्यांच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात आमिष, दबाव, दडपशाही, गुंडगिरी झालेली आहे. त्याच्यामुळे दादा त्यांचं माघारी होईल असं मला वाटत नाही. आणि आप्पासाहेब, लोक एवढी जनता खुळी आहे का हो की अमोल शिंदे नावाचा डमी उमेदवार उभा का केला जाऊ शकतो, हे इतकं त्यांना समजत नाही का? म्हणजे तो स्वतः येईल आणि म्हणेल मी अमोल शिंदे, मला म्हणजे त्याचे राजकीय सामाजिक कुठली पार्श्वभूमी नाही आहे आणि तो इथे येऊन अचानक येतो फॉर्म भरतो. त्याच्या मला वाटत नाही की त्याचं माघारी होईल. जर खरंच तुमच्या निमित्तानं मी तेच सांगतो की ते 100% माननीय आमदार साहेबांच्या ताब्यात आहे. ते जर मर्द असतील तर त्यांनी तो माघारी घेऊन टाकावं आणि लढून घ्यावं. उलट बरं होऊन जाईल ते. तर मला हे बघा, मला यांनी विचारलं की त्या दुसऱ्या अमोल शिंदेवर काही फरक पडेल का? 100% खरा अमोल शिंदे कोण आणि डमी अमोल शिंदे कोण ही जनता ओळखते. मला जनतेला सांगायची गरज नाही. उलट माननीय आमदार साहेबांनी या निमित्ताने माझा प्रचार प्रसारच करून टाकला. उलट जास्त लोकांपर्यंत मला पोहोचून दिलं. त्याच्याबद्दल मी माननीय आमदार साहेबांचे धन्यवाद देतो. आणि राहिला, जनतेला सर्व माहिती आहे मित्रा की खरा अमोल शिंदे कोण आहे. सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये, अडचणीमध्ये कोण येऊन थांबलेला आहे.
तर त्याच्याबद्दल मला वाटत नाही थोडं सुद्धा फरक पडेल का. मला मान्य आहे जे चिन्ह आलेली आहेत ना, जी प्रमुख जी चिन्ह असतात म्हणजे तो कंबळशी होतात, विमान होतं, पतंग होतं, हे छत्री आहे, हे पॉप्युलर चिन्ह होते. यावेळेस हे सगळं म्हणजे शिट्टी पण होतं, तर तेही काल परवा गोठवण्यात आलं. हे जे प्रमुख चिन्ह होते हे निवडणूक आयोगाने त्यांच्या काही वेगळ्या कारण ते मला सांगणं अवघड आहे, पण ते ह्यावेळेस गोठवले गेले, ते चिन्ह नाही आहेत. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो की जनता खूप सुज्ञ आहेत, हुशार आहेत. त्यांना कळतं की कुठलंही चिन्ह असेल तर कुठल्या चिन्हामार्फत आपण कोणाला मतदान केलं गेलं पाहिजे. तर मला तेवढं हे आहेत. मागच्या वेळेस मी 6व्या नंबरला होतो, माझ्या खाली 3 लोक होती, वरती 5 लोक होती. माननीय आमदार साहेब पहिल्या नंबरला होते. तरी सुद्धा 75,000च्या आसपास असलेल्या लोकांनी म्हणजे 73,000 समथिंग म्हणजे 75,000 लोकांनी भरभरून प्रेम दिलं, त्याशिवाय काही अडचण नाही.